अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणेव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची कही अपपरू नाही चैतन्या जैसा. श्रीमद भगवद्गीता अध्याय 12 12व्या अध्यायातील 13व्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंत भक्ताचं लक्षण प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त रामपूर या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील याची ही सेवा आहे. त्या सेवेच्या माध्यमातून काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एकंदर या 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगाचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. आणि भक्तियोगाचं महात्म्य प्रतिपादन करत असताना भगवंतांनी ज्यांनी जीवनामध्ये भक्ती केली, भक्ती करून त्यांची भक्ती सफल झाली, किंबहुना पूर्णत्वाला ते प्राप्त झाले. आणि अशा पूर्णत्वाला प्राप्त झाल्यानंतर त्या भक्ताच्या जीवनामध्ये काय अवस्था प्राप्त झाली त्याचं वर्णन भगवंतांनी या भक्ताचं लक्षण सांगण्याच्या निमित्ताने केलेलं आहे. कारण भक्ती करण्याच्या मागे काही उद्देश आहे. जर समाजाच्या दृष्टीने विचार केला तर आज समाज विचार करतो कशाकरता भक्ती जीवनामध्ये करायची. भक्ती करण्याने आमच्या प्रापंचिक जीवनामध्ये याचा काय फायदा आहे, भक्ती करण्याने आमच्या सामाजिक जीवनामध्ये याचा काय फायदा आहे, आणि भक्ती करण्याने आमच्या राजकीय जीवनामध्ये काय फायदा आहे, कशाकरता भक्ती जीवनामध्ये करायची. तर भक्ती करायची या शब्दाचा अर्थ प्रत्येकाची धारणा की लौकिक जीवनामध्ये याचा काय फायदा नाही आहे. आणि लौकिक जीवनामध्ये जर फायदा नसेल तर भक्ती कशाकरता करावी, म्हणून काही लोकांची भक्ती करण्याकडे प्रवृत्ती नाही आहे. तर लौकिक जीवनाचा विचार मनी मानसी घेऊन माणसं जीवन व्यवहार करत असतात, कोणतेही कर्म करत असतात. तीच अवस्थाच भक्तीच्या बाबतीत, परमार्थाच्या बाबतीत समाजाविषयी एक अशी संभ्रमाची अवस्था आहे बरं. पण शास्त्राने साधू संतांनी याचा विचार समाजाकरता प्रगट केलेला आहे बरं. खरंच लौकिक जीवनामध्ये भक्तीचा फार मोठा संबंध आहे. काय संबंध आहे? आज भक्ती करण्याने जीवनामध्ये जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करताना भगवंत वर्णन करतात की ज्याने जीवनामध्ये भक्ती केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये
कोणाविषयी द्वेषाची भावना शिल्लक राहिलेली नाही. हा द्वेष्टा, तो भक्त कोणाचाही द्वेष करीत नाही. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती सफल झालेली आहे त्याच्या जीवनामध्ये सर्वांच्या विषयी, सर्व भूतमात्राच्या विषयी मित्र भाव निर्माण झालेला आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती ही सफल झालेली आहे त्याच्या जीवनामध्ये करुणा नाम दया उत्पन्न झालेली आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती ही सफल झालेली आहे त्याच्या जीवनामध्ये ममत्व शिल्लक राहिलेलं नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये भक्ती ही सफल झालेली आहे त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार राहिलेला नाहीये. किंबहुना शेवटी भगवान सांगतात, ज्यांनी ही ज्याच्या जीवनामध्ये भक्ती सफल झाली त्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ही सुद्धा शिल्लक राहिली नाहीत बरं का. म्हणजे भक्तीची आवश्यकता जीवनामध्ये किती आहे सांगत असताना भक्ती करण्याने त्या भक्ताच्या जीवनामध्ये द्वेषाची भावना कोणाविषयी राहिलेली नाही आहे. आज विचार करा, समाजामध्ये द्वेष एवढा वाढलेला आहे. मग ते प्रापंचिक जीवन असो, सामाजिक जीवन असो वा राजकीय जीवन असो, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये द्वेष फार आहे. हा द्वेष कशाने जाईल? एकमेकाविषयी निर्माण झालेला ईर्ष्या भाव, स्पर्धा भाव, याचा परिणाम समाजामध्ये काय होत चाललेला आहे याचं समाजाला काही अंशांनी ज्ञान आहे बरं का. मग समाजातला द्वेष कधी निवृत्त होईल? कायदा करून निवृत्त होत नाही बरं का. कायद्याने ह्या गोष्टी घडत नाही. काही व्यवस्था लावण्याकरता कायदा ठीक आहे, पण विकाराला घालवण्याकरता मात्र आज साधनेची, भक्तीची, ज्ञानाची गरज आहे. तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुणी कोणाचा द्वेष मत्सर करू नये. हे कधी घडेल? त्याच्या अंतःकरणामध्ये जर भक्ती भाव असेल तरी हे घडेल बरं का. आणि तो भक्ती भाव असेल तरी आपल्या अंतःकरणातले विकार निवृत्त होतील. एरवी हे विकार निवृत्त होणं शक्य नाहीये, शक्य नाहीये. म्हणून इतिहास पहा आणि आजची समाजाची परिस्थिती पहा आणि पुढं काय होणार आहे याची कल्पना करा वा न केलेली बरी. म्हणजे आज समाजामध्ये एकमेकाविषयी द्वेष भावना फार वाढलेली आहे. का वाढलेली आहे? तर त्याच्याविषयी समाजाच्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे, भेदाची भावना आहे बरं का. भेदाची भावना आहे. द्वेष कधी निवृत्त होईल? आपण सर्वजण एक आहोत असं ज्या दिवशी कळेल त्या दिवशी द्वेषाची भावना निवृत्त होईल. म्हणून आपल्या स्वरूपाचा विचार केला तर, आपण स्वरूपाचा विचार केला तर स्वरूपाने आपण सर्वजण एकच आहोत बरं का. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये जे भगवंताचं स्वरूप आहे ते एकच आहे. त्याला काय म्हणतात? आत्मा. प्रत्येकाच्या, स्त्री असो पुरुष असो, मनुष्य असो पशु असो, इंद्रादिक देव असो वा राक्षस असो, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जे आपलं स्वरूप आहे आत्मस्वरूप ते मात्र एकच आहे. त्याच्यामध्ये काय बदल नाहीये.
मग स्वरूपाने विचार केला तर आपण स्वरूपाने एकच आहोत, फक्त शरीराने भिन्न आहोत. शरीराने भिन्न आहोत. जसं एकाच मायबापाच्या पोटी जन्माला आलेली संतती आहे, काय 2 असतील, 4 असतील, 6 असतील, ती घरामध्ये राहत असताना एकाच मायबापाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा भावातही द्वेष असतो बरं का. बहिणीमध्ये द्वेष असतो. हे फार मोठा ज्ञान आहे, लक्षात ठेवा. एकाच्याच पोटी जन्माला येऊन कधी निवृत्त होतील लोक? ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी. ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी. आणि ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाविषयी एक भावना निर्माण होईल. त्या भावनेचं वर्णन करताना शास्त्रांनी वर्णन केले, आत्मौपम्य बुद्धी. एकमेकाविषयी आत्मीयता निर्माण होईल. आपलं सर्वांचं स्वरूप एकच आहे, एकच आहे. तुकोबारांनी त्याला दृष्टांत दिलाय. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. एकाच देहाचे अवयव आहे. एक 2 शिष्य होते, गुरुची सेवा करत होते. पण दोघांनी सेवा वाटून घेतली होती. दोघा शिष्यांनी अशी वाटून घेतली की अर्धी शरीराची सेवा तू करायची गुरुची आणि अर्धी शरीराची सेवा मी करणार. डावा भाग एकाकडे आणि उजवा भाग एकाकडे. मग तो काय समजायचा, उजवा भाग माझा आहे आणि डावा भाग माझा आहे. एक जण काय करायचा, डाव्या भागावरती गार पाणी घालायचं आणि उजव्या भागावरती एकदम गरम पाणी घालायचं. पण याचा त्रास कोणाला व्हायचा? गुरुना. यांच्या स्पर्धा. हो, हा माझा पाय आहे आणि हा माझा पाय आहे, गुरुचा आहे विसरूनच गेले. ह्या दोघांच्या भांडणाचा परिणाम, त्याचा त्रास गुरुना. तसं आपण आज जीवनामध्ये व्यवहारामध्ये वागत असताना आपण स्वरूपाने एकच आहोत. हा भाव जर निर्माण झाला तर द्वेषाची भावना शिल्लक राहणार नाही. आणि द्वेषरहित ज्याचं जीवन आहे त्याच्याकरता भगवान सांगतात त्याला अद्वेष्टा म्हणतात. सर्व भूत मात्राविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये द्वेषाची भावना राहत नाही. सकल जीवाविषयी बरं का, फक्त एका व्यक्तीविषयी नव्हे, कोणताही असेल. पशु जरी असला तरी पशुविषयी सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये द्वेषाची भावना नाही. कीटक असेल तर त्याच्याविषयी सुद्धा द्वेषाची भावना नाही आहे. का नाही आहे? माणसाला वाटतं आपल्याला कोणी शिव्या देऊ नये, आपल्याला कोणी शिव्या देऊ नये. का? शिव्या दिलं की दुःख होतं. पण गंमत कशी आहे, आपल्याला कोणी शिव्या देऊ नये पण मी दुसऱ्याला दिल्या तर चालतात बरं का. आपल्याला लोकांनी शिव्या देऊ नयेत. काय देऊ नये? त्यांनी शिव्या दिल्या तर मला त्रास होतो ना, कंसात BP वाढतो. दुसऱ्याने जर आपल्याला शिव्या दिल्या तर आपल्याला त्रास होतो, तर आपण जर दुसऱ्याला शिव्या दिल्या तर त्याला त्रास होणार नाही. ही जर जाणीव त्याच्या चित्तात झाली तर तो कोणाचा द्वेष करेल? म्हणजे आपल्याला कोणी जर आपल्याला त्रास दिला तर त्याच्यापासून दुःख होतं, तसं आपणही दुसऱ्याला जर त्रास दिला तर त्याच्यापासून त्यालाही दुःख होतं. हे आपल्यावरून जर जाणलं तर माणूस कोणालाच हा त्रास देणार नाही बरं का. सकल भूत मात्राविषयी म्हणून तो शब्द वापरलाय, सर्व भूतानाम अद्वेष्टा, सर्वभूतानाम मैत्रः, सर्वभूतानाम करुणाः. बरं का, सर्वभूत मात्रा अशा व्यक्ती. म्हणजे कोणताही जीव असेल
कोणत्याच जीवाविषयी द्वेषाची भावना शिल्लक राहत नाही का? त्याला दर्शन झालेलं आहे की स्वरूपाने आपण एकच आहोत, स्वरूपाने आपण एकच आहोत. आणि असं ज्याला ज्ञान झाल्यामुळे प्रत्येकाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मोपम्य भाव निर्माण झालेला आहे. आणि त्या भावाचा परिणाम तो कोणाचाही द्वेष करत नाही. आपल्याला वाटतं जीवनामध्ये ना आपला कोणी द्वेष करू नये आणि आपणही कोणाचा द्वेष करू नये. हे कधी घडेल? अशी जर भक्ती जीवनामध्ये घडेल तर. बाकी कशाने घडणार नाही आहे, घडणार नाही, लक्षात ठेवा. डोकं दुखाल्यानंतर त्याच्याकरता मेडिकलमध्ये काय मिळते? गोळी मिळते. पण आपल्याला कोणी द्वेष करू नये याच्याकरता काय बाजारात मिळतं का? अशी काय व्यवस्था आहे का? काही नाही बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे हे आपल्या मनावरती, आपल्या जगण्यावरती अवलंबून आहे. आणि जगणं कशातून घडतं? केवळ कर्म करण्यातून घडत नाही. त्या कर्माला जर भक्तीची जोड असेल तरी घडतं बरं का. म्हणजे जीवनामध्ये परिवर्तन घडतं. म्हणून सर्वभूत मात्राविषयी द्वेषाची जी भावना आहे ती द्वेषाची भावना त्या भक्ताच्या जीवनातून निघून गेलेली आहे. पहिला विचार इथं मांडला, भक्ती जर जीवनामध्ये जर सफल झाली आणि ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती सफल झाली, भगवान सांगतात त्याच्या जीवनाचं वर्णन करताना सर्वभूत मात्राविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये अद्वेष्टा द्वेषरहित तो जीवन जगतो बरं का. द्वेषरहित जीवन जगतो. लोक त्याचा द्वेष करीत असतील, लोक त्याचा द्वेष करीत असतील, पण तो कोणाचाच द्वेष करत नाही बरं का. तो कोणाचा द्वेष करीत नाही. कुणी भक्तीतून प्राप्त झालेली त्या भक्ताच्या जीवनामध्ये अवस्था आहे. म्हणून पहिलं लक्षण सांगितलं भक्ताचं अद्वेष्टा हा, तो कोणाचाही द्वेष करीत नाही, कोणाचाही द्वेष करत नाही बरं का. दुसरं लक्षण सांगितलं सर्वभूतानां मैत्रः, सर्वभूत मात्राच्या विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये मित्र भाव निर्माण होतो. मित्र भाव निर्माण होतो म्हणजे मित्रता कशाला म्हणतात? आज बोललं जातं समाजामध्ये. ज्ञानोबांनी सद्गुरू निवृत्तीनाथांच्याकडे मागणं केलेलं आहे. पसायदानामध्ये काय मागणं केलेलं आहे? भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. सर्वभूत मात्राच्या ठिकाणी परस्पराविषयी मित्र भाव निर्माण हो, असा आशीर्वाद द्या, असं मला दान द्या. सद्गुरूंच्याकडे मागणं केलेलं आहे. आज समाजामध्ये मित्र भाव निर्माण होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वैर भाव वाढायला लागलाय. वैरभाव, कुठं वैरभाव नाही हो. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा. म्हणून मी आपल्या समोर 3 क्षेत्र ठेवले: प्रापंचिक, सामाजिक, राजकीय. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, मित्रभाव राहिलेला नाही आहे, वैरभाव वाढत चाललेला आहे. वैरभाव निर्माण होणं हे चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. पशुच्या ठिकाणी वैरभाव हे कहण्यासारखं आहे हो. पशुच्या ठिकाणी वैरभाव हे कहण्यासारखा का? अज्ञानच आहे तिथे. आपल्याला ज्ञान संपादन करण्याची योग्यता आहे. आणि ज्ञान संपादन करण्याची योग्यता असल्यामुळे आपल्याला वैरभाव निवृत्त करता येतो बरं का. वैरभाव निवृत्त करता येतो. आणि तो वैरभाव निवृत्त करण्याकरता त्या भक्तीच्या माध्यमातून इथं भगवान सांगतात, खरंच जो भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये
मित्रभाव निर्माण होत असताना त्या मित्रभावाचं लक्षण सांगितलेलं आहे. मित्रता कशाला म्हणतात त्याच्यामध्ये पहिलं लक्षण सांगितलं, मित्रभाव जिथं निर्माण होतो तिथं उंच नीच भाव शिल्लक राहत नाही. उंच नीच भाव शिल्लक राहत नाही बरं का. उंच नीच भाव म्हणजे हा शिकलेला आहे आणि मी न शिकलेला आहे, हा उच्च वर्णातला आहे मी खालच्या वर्णातला आहे, हा उंच नीच भाव मित्रतेमध्ये राहत नाही. लक्षात ठेवा, जिथं मित्रता निर्माण होते तिथं सगळे भाव मावळलेले असतात. तिथं वयाचा विचार केला जात नाही, उंचीचा विचार केला जात नाही, गुणाचा विचार केला जात नाही, ज्ञानाचा विचार केला जात नाही. तुकोबारांनी वर्णन केले. मित्रतेच्या संबंधाने हा विचार मांडताना विचार मांडलेला आहे आणि भावनेतून मांडताना विचार मांडलेला आहे बरं का. गवळी याची ताक पेरे काय पोरे चांगली. गवळ्याची पोरं होती, घाणेरडी होती बरं का. त्यांच्या अंगाची घुरट घाण वास येत होती का, ती ताक पित होती, दूध पित होती, पण दात कधी घासत नव्हती ना. गवळणीने तुझ्या अंगीची घुरट घाणे असा शब्द वापरलाय बरं का, देवाविषयी वापरलाय. ती गवळ्याची पोरं होती, सामान्य होती. देव किती मोठा होता हो. मग देवाचं आणि त्या गवळ्यांचं जुळं कसं त्यांच्या अंतःकरणातला भक्तिभाव बरं का. म्हणजे तो हा देवाचाही देव आणि ही गवळ्याची पोरं गाई राखणारी, यांना दात घासणं माहिती नाही, कपडे धुणं माहिती नाही, आंघोळ करणं माहिती नाही, पण त्या देवात आणि त्या गोपाळामध्ये मित्रभाव निर्माण झाला. उंच नीच भाव शिल्लक राहिला नाही. देवाला सुद्धा कधी वाटलं नाही मी एवढा मोठा असून मी यांच्यात आलो कसा, असं देवाला सुद्धा कधी जाणीव झाली नाही. म्हणून मित्रभावाचं वर्णन करताना वर्णन केले की मित्रभावामध्ये उंच नीच भाव शिल्लक राहत नाही. दुसरं वर्णन केले, मित्रभावामध्ये स्वार्थ नसतो. स्वार्थ आला की मित्रभाव गेला. मित्रतेचं लक्षण सांगताना सांगितलंय व्यवहारातली मन आहे. एक मित्र काय म्हणतोय, तुझ्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला. बरं का, म्हणजे किती जीवाभावाचं प्रेम आहे, जीवाभावाचं प्रेम आहे बरं का. म्हणजे मित्राच्या केसाला धक्का लागला तर तो ते माझ्या जीवाला धक्का लागेल बरं का, एवढं प्रेम आहे. असं बोललं जातं, असं बोललं जातं. प्रत्यक्षात जर प्रसंग आला तर त्याच्या जीवाला काही झालं तर याच्या केसालाही काही वाटत नाही. बोलणं वेगळं आणि ती अवस्था प्राप्त होणं वेगळं. म्हणून मित्रभावाचं वर्णन करताना असं वर्णन केले, एक मित्रावरती प्रेम करत असताना स्वार्थापोटी प्रेम करत असेल तर तो मित्र नव्हे. आणि स्वार्थापोटी केलेलं प्रेम हे मित्रभावामध्ये परिचित होत नाही, कालांतराने वैरत्व निर्माण होतं. निस्वार्थ प्रेम लागतं. काय लागतं? निस्वार्थ प्रेम असेल तर मित्रता टिकते. मित्रता जर टिकली नाही तर समजावं काहीतरी स्वार्थ जागा झाला, काहीतरी स्वार्थ जागा झाला. म्हणून आज समाजामध्ये मित्रता काही काल राहते, काही कालांतर मित्रता निघून जाते का, स्वार्थ. पण इथं भगवान सांगतात ज्याच्या अंतःकरणामध्ये ही भक्ती सफल झालेली आहे, हा त्याच्या अंतःकरणामध्ये मात्र मित्रभाव सर्वाचेच सर्वभूतानां मैत्र. तो सर्वांच्या बरोबर मित्रभावाने वागतो, मित्रभावाने.
म्हणजे माणसाविषयी मित्रभाव आहेत ना, नाही पशुविषयी सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये मित्रभाव आहे. म्हणजे सर्व भूत मात्राच्या विषयी मित्रभाव निर्माण त्याच्या अंतःकरणामध्ये तेवढं प्रेम निर्माण होतं एकमेकाविषयी बरं का. म्हणून आज समाजामध्ये मित्रभाव निर्माण होण्याकरता या साधनेची भक्तीची गरज आहे बरं का. त्याच्या पुढे वर्णन केलेलं आहे सर्वभूतानां करुणा. करुणा म्हणजे दया. कशाला दया म्हणतात? दुसऱ्याच्या दुःखाला पाहिल्यानंतर याच्या अंतःकरणामध्ये पाजर फुटतो, त्याला करुणा म्हणतात बरं का. सकल जीवमात्राविषयी करुणा बरं का, दया. कोणी असो. म्हणून वर्णन केलेलं आहे साधूच्या भक्ताच्या जीवनाचं. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी बरं का. दोघांच्या विषयी सारखं त्याच्या अंतःकरणा बरं का. दया करणे जी पुत्राशी, जेवढी पुत्राविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये दया भाव आहे तेवढाच त्या दासीच्या मुलाविषयी सुद्धा आहे, दासाविषयी सुद्धा आहे. म्हणजे सर्व भूत मात्राविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये करुण आहे. किती करुण आहे एक दृष्टांत दिला जातो बरं का. पशु आहे, पशु कीटक आहे आणि त्याला पाहिल्यानंतर त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये करुणा अंतःकरणामध्ये निर्माण अखंड झाली पाहिजे बरं का. मग त्या भक्ताच्या जीवनाचं वर्णन केलं जातं. एक भक्त एक महात्मा गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेला आणि गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेल्यानंतर त्या गंगेच्या पाण्यामध्ये एक विंचू वाहत चालला होता. त्या विंचूला पाहिल्याबरोबर त्या साधूला करुणा निर्माण झाली. म्हणजे याला वाचवलं पाहिजे. आता विंचवाला कोण वाचवतंय? जर विंचू जर घरात आला तर तुम्ही त्याला उचलून बाहेर नेता का मारून बाहेर नेता? मारून बाहेर. का? आपल्याला जर मारलं तर नाही, आपल्याला कुणी जर मारलं तर आपल्याला दुःख होतं का? मग त्याला मारलं तर त्याला दुःख होतं. मग करुणा गेली कुठं? त्या साधूने त्या विंचवाला पाहिल्यानंतर त्याला वाटलं हा जर या पाण्यामध्ये जर बुडेल तर याचं आयुष्य संपेल, याला वाचवलं पाहिजे. बरं, त्याला वाचवण्याने काय त्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये घडणार आहे? पण सामान्य आहे, कश्चित आहे विंचू. त्या विंचवाला पाहिल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली. बरं, कायला म्हणतात सर्वभूतानां करुणा एवच. म्हणजे कोणी असो, सर्वभूत मात्र अशा विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये करुणानाम दया. म्हणजे अंतःकरणातली एक अवस्था आहे आणि भक्तीतून निर्माण होते बरं का. भक्तीचं महात्म्य असं आहे, ही साधना करण्याने माणसाचं अंतःकरण लवचिक बनतं. लवचिक. तुम्हाला उदाहरण द्यायचं ठरलं तर योगाचं उदाहरण देता येईल. योगासनं 84 आसनं सांगितले. किती? 84 आसनं रोज करायची बरं का, न चुकता. जर 84 आसनं जर रोज केली ना, त्याचं शरीर कसंही वाकवावं तसं वागतंय बरं का. त्याला गुडघे दुखी नाही, घोटा दुखी नाही, कंबर दुखी नाही, मान दुखी नाही, पोट दुखी नाही, कुठला विकारच नाही. जसं वाकवावं तसं शरीर वागतंय.
का त्या योगासनाने शरीर लवचिक बनतं. लवचिक तुम्ही कसंही त्याला वाकवण्याचा प्रयत्न करा, ते वाकतं. तुम्हाला हे पाहायचं असेल ना, ते वारीच्या रस्त्यावरती ते खेळ करणारी मुलं असतात बघा, दोरीवरती चालतात, उड्या मारतात, उलटं उभं राहतात. ती लहान लहान मुलं असतात हो. कसंही वाकवावं ती वागतात. का? त्यांनी त्याचं प्रॅक्टिस केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. आपण जर वाकायला गेलो तर कंबर सरकल्याशिवाय राहत नाही. कंबर सरकल्याशिवाय राहत नाही. पण त्या योगाच्या अभ्यासाने एवढं शरीर लवचिक बनतं, कसंही वाकवावं ते वागतंय. मला त्यातला भाव मांडायचा आहे. योग अभ्यास करण्याने जर शरीराला लवचिकपणा येतो, तर भक्ती नावाची साधना करण्याने अंतःकरणाला लवचिकपणा येणार नाही का? तो अंतःकरणाला लवचिकपणा येतो बरं का. हा योगाने शरीराला लवचिकपणा आला, पण ह्या ज्ञानाने भक्तीने अंतःकरणावरती परिणाम होतो. आणि एवढा अंतःकरणावरती परिणाम होतो, त्याचं तेवढं अंतःकरण एवढं लवचिक होतं. कोणाला पाहिलं की त्याच्या अंतःकरणामध्ये दयाचं जागी होते हो, करुणाचं जागी होते. मग तो कोणी असो, सर्वभूतानां करुणा एवच बरं का. सर्वभूत मात्राच्या विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये करुणानां दया. त्याच्या पुढे वर्णन करताना भगवान सांगतात, अशी ज्यांनी भक्ती जीवनामध्ये केली त्याच्या जीवनामध्ये ममत्व राहत नाही. ममत्व राहत नाही. ममत्व म्हणजे आपल्या संबंधी जेवढे पदार्थ आहेत त्याला माझं म्हणणं, याला ममत्व. माझं म्हणणं याला ममत्व म्हणतात. माझं घर, माझं शेत, माझी गाडी, माझी पत्नी, माझा मुलगा, माझा जावई, हे याला ममत्व म्हणतात बरं का. आणि त्या ममत्वाचा परिणाम काय होतो? फक्त माणसं त्या ममत्वाचा परिणाम की त्याच्याविषयी तादात्म्य निर्माण होतं. त्याच्याविषयी तादात्म्य निर्माण होतं, लक्षात ठेवा. एकाने सांगितलं, गवताच्या गंजीला आग लागली. कुणाच्या लागली म्हणजे अमक्या अमक्याच्या. आमच्या लागली नाही ना, मग तुम्ही ते सोडून द्या. तेही गवतच आणि ही गवतच आहे का, दोन्हीची किंमत वेगळी आहे. पण हे माझी गंज आहे, ममत्व बरं का. असं सर्व पदार्थाविषयी निर्माण जे माझेपण निर्माण झालेलं आहे त्याला ममत्व म्हणतात. असं ममत्व भक्ती करणाऱ्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही बरं का. मग काय निर्माण होतंय? ज्ञानोबा म्हणतात ते विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबोना चराचर आपणची. तो सगळ्यांनाच माझं म्हणतो बरं का, सगळ्यांनाच माझं म्हणतो. आम्ही फक्त ठराविक लोकांनाच माझं म्हणतो, ठराविक लोकांनाच माझं. असा ममत्व भाव. म्हणजे देहाच्या संबंधाने जे जे पदार्थ निर्माण झाले त्याला माझं म्हटलं जातं, त्याला ममत्व म्हणतात बरं का. आणि असा ममत्व भाव भक्ताच्या जीवनामध्ये ना, भक्ती करणाऱ्याच्या जीवनामध्ये भक्ती सफल झाल्यानंतर हा भाव शिल्लक राहत नाही बरं का. त्याच्या पुढे वर्णन करताना भगवान सांगतात की निरहंकारता, म्हणजे स्वतःच्या देहाविषयी जो अभिमान निर्माण होतो त्यालाच अहंकार म्हटले, त्यालाच अभिमान म्हटले. देहाविषयी जे निर्माण होतं त्याला अहंकार म्हणावा, आणि देहाच्या संबंधाने जे निर्माण होतं त्याला ममत्व म्हणावं. त्यालाच मी आणि माझं.
असं म्हटलेलं बरं का. म्हणून भक्तीचं वर्णन करताना असं वर्णन केले, त्याच्या जीवनामध्ये मी नावाचा प्रकार शिल्लक राहत नाही. मी नावाचा प्रकार शिल्लक राहत नाही. आम्ही कुठे गेलो की मी पहिल्यांदा येतोय. काय म्हणते पहिल्यांदा मी येते बरं का. आम्ही मीला सोडून व्यवहारच करत नाही. मी होतो म्हणून रात्री चाल चांगली झाली. काय मी होतो म्हणून रात्री चाल चांगली झाली. हां मी वाजवायला होतो म्हणून कीर्तन चांगलं झालं. मी हे मी भक्तीतून निघून जातो बरं का. म्हणून संतांनी वर्णन केले, आम्ही नामाचे धारक. मी नामाचा धारक नाही बरं का. आम्ही सगळेच. मी देवाचा भक्त नाही, आम्ही ज्याचे दास. मी राहिलंच नाही बरं का जीवनामध्ये. म्हणजे भक्तीतून मी नाम अहंकार निघून जातो बरं का. अहंकार निघून जातो. म्हणजे एवढं सामर्थ्य हे भक्तीमध्ये आहे. पण याचा आपल्याला पावलोपावली समाजामध्ये फार अनुभव आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी 3 मुद्दे ठेवून आपल्यासमोर बोलले, लक्षात ठेवा. सामाजिक, राजकीय आणि प्रापंचिक जीवनामध्ये खरंच भक्तीचा काय फायदा आहे का. मी सांगितलं, कायदा करून जे होणार नाही ते भक्तीनं होईल बरं का. एवढं सामर्थ्य भक्तीमध्ये आहे. समाजातलं वैरभाव निवृत्त करायचा असेल, समाजातला अहंकार घालवायचा असेल, समाजातला ममत्व घालवायचा असेल तर याच्याकरता ही साधनाच प्रबळ आहे. आणि असे भक्त या भूतलावरती होऊन गेले म्हणून अहंभाव त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. निरहंकारता, अहंकार रहित तो जीवन जगतो बरं का. अहंकार रहित तो जीवन जगतो. आणि त्याच्या पुढे वर्णन करताना भगवान सांगतात, समदुःख सुखक्षमी. सुख आणि दुःख त्याला समानच वाटतात बरं का. जेवढी सुखाला किंमत तेवढीच दुःखाला किंमत. दोन्हीला ते कमी लेखत नाही, लक्षात ठेवा. शक्य आहे. आम्ही सुखाचा आदर करतो का दुःखाचा आदर करतो. आम्हाला नेहमी सुख भोगायला आवडतं, दुःख येऊ नये असं वाटतं. म्हणजे आम्ही सुखाला किंमत देतो, दुःखाला किंमत देत नाहीये. पण भक्त जीवनाचा विचार करत असताना जेवढी दुःखाला किंमत तेवढी सुखाला किंमत बरं का. शक्य आहे. हो शक्य आहे. कधी भक्तीची साधना जीवनामध्ये घडेल तर. नाथ महाराजांनी वर्णन केले, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. सुख दुःख समान सकळ जीवांचा. सुख आणि दुःख समान वाटतात त्याला. त्याच्यामध्ये काही विषमता वाटत नाही. वाटत नाही का. सुख हे आपलं स्वरूपच आहे. सुख हे आपलं स्वरूपच आहे. मग दुःख हे येणार जाणार आहे. दुःख हे येणार जाणार आहे. दुःख रूपामध्ये दुःख नाहीच आहे. दुःखही मिथ्याच आहे म्हणतो, आणि तो म्हणतो दिसणार सुखही मिथ्याच आहे. मी स्वतःच सुख रूप असल्यामुळं सुख आणि दुःख वेगळं कशा करता मानायचं. म्हणून दुःखाचे प्रसंग जरी त्यांच्या जीवनामध्ये आले तरी त्यांना ते दुःख वाटत नाही, सुखच वाटतं, लक्षात ठेवा. कुंतीने देवाकडे मागणं कशाचं केलं. सुखाचं मागणं केलं का दुःखाचं मागणं केलं. आम्ही देवाकडे कशाचं मागणं करतो. देवा आमच्या वाट्याला दुःख येऊ देऊ नको, फक्त सुखच येऊ दे. त्यांनी सुख आणि दुःख वेगळं मांडलेलंच नाही आहे. त्याला वर्णन करताना वर्णन केले, 1 रुपयाचं नाणं आहे. एका बाजूला 1 रुपयाचं आकडा आहे आणि एका बाजूला तो चिन्ह आहे.
एकाच नाण्याची दोन्ही बाजू आहेत बरं का. सुख आणि दुःख एकाच नाण्याची दोन्ही बाजू आहेत. हे दोन्ही वेगळे करता येत नाही, पण ज्यांना या भक्तीतून हा अनुभव आला, आपलं स्वरूपच सुख आहे, दुःख हे सुद्धा आपल्या स्वरूपाशी त्याचा काहीही संबंध नाही आहे. म्हणून सुख दुःखामध्ये कधीही त्यांनी विभागणी केली नाही, सारखंच मांडलेलं आहे बरं का. म्हणून इथं भगवंत वर्णन करता सम दुःख सुख, आणि त्याच्या पुढे वर्णन केलेलं आहे क्षमा. त्या भक्ती करण्याने त्याच्या अंतःकरणाला अशी शक्ती प्राप्त होते, क्षमावृत्ती बरं का. क्षमावृत्ती, किती क्षमावृत्ती प्राप्त होते? एखाद्याने आपल्याला काही त्रास दिल्यानंतर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आहे, पण ती प्रतिकार करण्याची शक्ती असताना सुद्धा त्याला प्रतिकार न करता त्यांनी केलेलं ते सहन करायचं, त्याला क्षमा म्हणतात बरं का. त्याला क्षमा म्हणतात. माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. त्याला त्यांनी दृष्टांत दिलाय पृथ्वीचा, आणि तो दृष्टांत देताना माऊली वर्णन करतात, या पृथ्वीवरून पापीही चालतात आणि पुण्यवानही चालतात बरं का. या पृथ्वीवरून सज्जनही चालतात आणि दुर्जनही चालतात, पण त्या पृथ्वी मातेला वाटत नाही माझ्यावरून फक्त सज्जनच चालावे, दुर्जन माझ्या अंगावरून चालू नयेत, असं कधी वाटतं तिला? त्या दोघांचं सारखंच तिला वाटतं बरं का. म्हणजे यद्यपि सज्जन आणि दुर्जन याच्यामध्ये भिन्नता आहे आमच्या तुमच्या दृष्टीने, पण त्या दुर्जनाचंही ती सण करते आणि सज्जनाचंही सण करते. दुर्जनाला प्रतिकार करण्याची शक्ती पृथ्वीजवळ नाही का? ठरवलं तिनं काय ठरवलं? भूकंप करायचा. काय? आणि जेवढे दुर्जन आहेत त्यांना त्यात घालायचं, असं जर तिच्या मनात आलं तर. पण ती नाही बरं का, सण करते. क्षमावृत्तीनं ती जीवन जगते, ही क्षमावृत्ती आज आपल्याला या भक्तीच्या साधनातून ती प्राप्त होते. जीवनामध्ये आपल्याला प्रसंग येतात, त्या प्रसंगामध्ये आपल्याला काही लोकांनी त्रास दिला तरी क्षमा करण्याची शक्ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. क्षमा करण्याची शक्ती निर्माण झाली पाहिजे. जे महात्मे, जे तुकोबार आहे, देवाशी भांडले ते तुकोबार आहे, द्वेष करणाऱ्याशी का भांडले नाही? तो सहन करायची शक्ती, सामर्थ्य त्यांच्याजवळ होतं, लक्षात ठेवा. आणि अशी क्षमावृत्ती आज आपल्या जीवनामध्येही प्राप्त होते बरं का. ही साधनेतून प्राप्त होते, भक्तीतून प्राप्त होते. म्हणून लौकिक जीवनामध्ये या भक्तीचा फार मोठा प्रभाव आहे, आणि तो भक्तीचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये होतो का हे कथाकथित नाही. अशी अवस्था प्राप्त झालेले या भूतलावरती भक्त आहेत, त्या भक्तांचं जीवन आहे. अशा भक्तांची नोंद पुराणामध्ये आहे. त्यांच्याकडे बघा आणि हळूहळू त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. एका दिवसात येणार नाही बरं का. हे लगेच अंगात गुण उतरणार नाहीत, एका सप्त्याचं काम नाही. अशा अनेक सप्ते करावे लागतील. ही अखंड साधना करावी लागेल. आणि अखंडता साधना करण्याने आपल्या जीवनामध्ये ही कधीतरी शक्ती निर्माण होईल. हे सामर्थ्य या भक्ती साधनेमध्ये आहे, आणि ती समाजामध्ये आज त्याची गरज आहे. आणि ती गरज आहे ही समाजामध्ये निर्माण होण्याकरता हळूहळू आपण या भक्त मार्गाच्या, भक्ताच्या मागं त्यांचा आदर्श ठेवून जर जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न केला तर थोडा का विना पण आपल्याला त्याचा आपल्या जीवनामध्ये परिणाम होईल. ही साधना आपल्या जीवनामध्ये घडावी.
उत्तर घडावी आणि आमच्या जीवनामध्ये असं जीवन आनंदाने जगता यावं असं सामर्थ्य त्या भगवंताने संत महात्म्याने आम्हा तुम्हाला द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा.